मित्रांनो, श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आज सर्वात मोठी पौर्णिमा आहे, शाकंभरी पौर्णिमा, नवरात्रीची समाप्ती आहे। तर आज आपण सप्तशतीच्या अध्यायांचं पारायण करायला हवं। तर खाली जो छोटा त्रिकोण आकार दिसत आहे, तर तेथे सप्तशतीचे 1 ते 13 अध्याय फक्त 30 मिनिटात आहे। तर त्या त्रिकोणवर क्लिक करा, म्हणजे तुम्हाला 1 ते 13 अध्याय त्या व्हिडिओच्या माध्यमाने तुम्हाला श्रवण करायला मिळतील। तर जेव्हा वेळ भेटेल तेव्हा झोपण्याच्या अगोदर 1 वेळा ते पारायण करा, म्हणजे 1 वेळा पारायण केल्याने आपल्याला नवचंडी यज्ञ केल्याच्या पुण्य फळाची प्राप्ती होईल। तर पौर्णिमेच्या दिवशी आपण अजून छोट्या मोठ्या कोणत्या सेवा करू शकता, तर या दिवशी आपण श्री सूक्ताचा 11 वेळा जप करू शकता, व्यंकटेश स्तोत्र, पुरुष सूक्त, विष्णू गायत्री मंत्र 108 वेळा, लक्ष्मी गायत्री मंत्र 108 वेळा, श्री स्वामी समर्थाची 1 माळ 108 वेळा, कमलात्मक मंत्र, कुबेर मंत्राचा आपण 108 वेळा जप करू शकता। सर्वात जास्त पॉवरफुल मंत्र जो आहे कुबेराचा, तर हा मंत्र किमान 21 वेळा 11 वेळा तरी श्रवण करायला हवा। मंत्र कोणता आहे? ओम यक्षाय कुबेराय वैश्रवणाय धनधान्याधिपतये धनधान्य समृद्धी में देहि देहि दापय स्वाहा। या मंत्राचा 108 वेळा जर आपण पौर्णिमेच्या दिवशी जप केला तर कुबेर लक्ष्मी सहित आपल्या घरात विराजमान होतात। संध्याकाळच्या वेळेस सर्वात जास्त पॉवरफुल हा मंत्र आहे। तर कुबेर मंत्राचा 108 वेळा जप केल्याने दुःख दारिद्र्य दूर होते। आणि जर आपण सकाळपेक्षा संध्याकाळी जर कोणत्याही मंत्रांचा जर आपण जप केला तर त्याचं फळ आपल्याला दुप्पट मिळते। तर आपण 108 वेळा केलं तर त्याचं दुप्पट फळ मिळेल, जर आपण 1000 वेळा जप केला तर त्याचं फळ आपल्याला दुप्पट मिळेल। असे जर आपण संध्याकाळच्या वेळेस जे दैवीय शक्ती आहे तर ती सर्वात जास्त प्रभावशाली असते आणि पॉवरफुल असते। म्हणून संध्याकाळच्या वेळेस दिवा लागण्याच्या वेळेस आपल्याला ह्या मंत्रांचा जप करायचा आहे। पौर्णिमेच्या दिवशी तुळशी जवळ दिवा लावावा, तुळशीला नमस्कार करावा, पौर्णिमेच्या दिवशी हळदीचं लेपन करावं दरवाजात, आणि कापूर आणि लवंगा सुद्धा जाळाव्या। या दिवशी जर आपण आपल्या दरवाजाजवळ कापूर आणि लवंगा पौर्णिमेच्या दिवशी जर जाळल्या तर माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते। हळदीचं स्वस्तिक आपण पौर्णिमेच्या दिवशी काढू शकतो। गॅसवर आपण लाल रंगाने स्वस्तिक काढू शकतो, गॅस वट्याजवळ आपण लाल रंगाने स्वस्तिक काढू शकतो, आणि दरवाजावर आपण पौर्णिमेच्या दिवशी लाल कुंकुवाने शुभ आणि लाभ आणि स्वस्तिक काढू शकतो। जर पौर्णिमेच्या दिवशी आपण शुभ आणि लाभ असे जर लिहिले तर प्रत्येक कार्य आपलं शुभ आणि लाभ होते, कोणत्याही कार्यात आपल्याला अडथळा येत नाही। म्हणून पौर्णिमेच्या दिवशी सर्वात जास्त शक्ती जागृत असते। अमावस्या आणि पौर्णिमा या दोघी तिथे अशा आहेत की सर्वात जास्त शक्ती जागृत असते, म्हणून काही उपाय तपाय केल्याने त्याचा प्रभाव अधिक असतो। म्हणून आपण या सेवा